शंकर कोंडू हांगे मेरा नाव है और मी शिरपूर जैनचा हो, तालुका मालेगाव, जिल्हा वाशिमचा हो। तर आम्ही पूर्ण जैविक शेतीच करतो। ही जैविक शेती करतो, सगळा निविष्ठा घरी तयार करतो। जीवामृत, गोकृपा अमृत, पुन्हा दसपर्णी अर्क, तरळ खत, गांडूळ खत या सगळा इथेच तयार करतो आणि इथेच वापरतो आम्ही। तर आम्हाला म्हणजे काही निविष्ठा विकत आणायची गरज नाही। आम्ही सगळे कास्तकारी भी घरी करतो, पुन्हा ट्रॅक्टर वापरत नाही, हे बैलावरच सगळं करतो। पूर्ण जमीन आम्ही ही बैलावरच करतो। तर आतापर्यंत आम्ही 6 वर्षापूर्वी करायला लागलो, तर आम्हाला याचा रिझल्ट आला चांगला आणि एक तर पैसा लागला नाही आणि आमच्या घरच्यासाठी खाय पियासाठी बगर विष मुक्त हे अन्न खायला भेटायला लागलो आणि पूर्ण आम्ही सगळ्यात त्याच्यात चांगला आनंदित हो। इसको बेड़ मारो दिया पहले, पूरा नागड्डी बना के बेड़ मारे, उसके बाद में इसको हाथ से ये हल्दी लगाए, उसके बाद में पहले भी इसको ये गांडूल खत डाल दिए। गांडूल खत डाले, जीवामृत डाले, ये टाइकोटर्मा डाले, ये मेटेराइजम डाल दिए। मेटेराइजम बोले तो होमनी आड़ी के लिए। उसके बाद में आप हर गांडूल खत डाले, आज ही डालना अभी चिकड़ के वजह से डाले आ रहा नहीं। उसके बाद में ये धनिया लगाए। ये जो धनिया है ये 1.5 या 2 महीने में धनिया तैयार हो जाता। बाद में कैसा भी एकड़ को 20-25 हजार का ये भी निकलता। जो अपने खुरपनी की जो मजूरी है लेडीज की, ये इसमें निकल जाती है पूरी। तो इसको बाद में बोले तो इसका खर्चा इसमें निकाल देते हैं हम। तो ऐसा ये यूज करते। ये पूरे निमोनिया के झाड़ ये धुरे से लगा दिए, साल का खर्चा इस पर समझो कम से कम निकल जाता है। ये धनिया जी है संभार, याले आम्ही असं म्हणजे असा फेकून दिला, याच्यावर एक वापसा गेला आणि पाणी दिलं, बस याला आता काही करा का, फक्त याला निंदून काढायचं काम आहे। हे जे तणकट आहे इथलंच काढा लागते। हे धनियाचे हे 2 महिन्यात तयार होते। 2 महिन्यात मार्केटात रोज 50 किलो 1 क्विंटल नेऊन विकायचं, 1500 रुपये रोजचे येतात। तिथल्यावर घर खर्च चालते। बाकीचं जे पीक आहे हे काय मसरायचे, याला आंतरपीक म्हणून समजा धरल्या जातं। आम्ही आंतरपीक म्हणजे ही जमीन सध्या तर वेस्ट आहे मंदातली, कारण की हळद 2 महिन्याशिवाय काही 2-3 महिन्याशिवाय कंपनीची येत नाही, तेवढं हे मंदातलं पीक निघून जाते। क्षेत्र पुरे हळद एकर भर आहे। या एकर भरात समजा 20 ते 22 क्विंटल हळद होते। सध्याच्या हिशोबानं कसं बी कमीत कमी 3 लाख रुपयाची हळद होते। 3 लाख रुपयात आम्हाला फक्त काढायचा खर्च लागते 40,000 रुपये खर्च येते। बाकी 2,500 रुपये या टाइमले उरते, भाव चांगले आहेत म्हणून। नाही तर हर सालच्या हिशोबानं एका एकराला 1.25 लाख रुपयाचं उत्पन्न होते आम्हाला। पण यंदा भाव चांगले येतं। दर साल कसं 5-6 हजार रुपये भाव राहते, त्या हिशोबानं 1 ते 1.5 लाख रुपयाचं होते। यंदा 3 लाखाच्या जवळपास उत्पन्न होते। जो ऑर्गॅनिकचं बियाणं केलं त्याचा 1 लाख रुपया जवळपास खर्च होते। बगर ऑर्गॅनिकवाल्याचा 1 लाख रुपये होते। खता खांद्याचे 30-40 हजार रुपये जातात त्याचे। आपला तिथला बचाव होते खताचा। समजा नैसर्गिक याच्यात तर सेंद्रियमध्येच जास्त समजा फायदा आहे ना, कारण की 0 बजेट आहे ना। हे काही विकत आणायला लागलो नाही ना, आपण काळी कचऱ्याचं इथेच तयार करावं लागलो। ढोराचं शेण हे इथेच न्यूज करून टाकावं लागलो, निविष्ठा इथेच जागेवर तयार केले आपण। विकत काहीच नाही आणा लागलो आपण, पूर्ण फॉर्म्युला आपला जागेवरच तयार करावं लागलो आम्ही। विकत काहीच आणत नाही आम्ही। पहिलं सुभाष पाळेकरचं ट्रेनिंग घेतलेलं आहे, त्यानं 0 बजेट म्हणजे विकत काहीच आणू नका, फक्त मजूर लागणारच आहे। समजा आता फसल निकालले टाईप लागणारच आहे।